नमस्कार. एम-एस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत घटक 5 गटाशी जुळणारे पद. उपघटक संख्या स्वाध्याय 5.3. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. प्रश्न नंबर 1. मित्रांनो, आपल्याला गटामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि या संख्येसारखीच एक संख्या आपल्याला पर्यायातून निवडायची आहे. म्हणजे गटाशी जुळणारं पद आपण पर्यायामधून निवडणार आहोत. तर मित्रांनो, या संख्या काय आहेत बघा. 84 04 74 47 91 63. तर मित्रांनो, या सर्व संख्यांना 11 ने निशेष भाग जातो. म्हणजे 84 04 म्हणजे 8404 या संख्येला जर आपण 11 ने भाग दिला तर बाकी शून्य उरते. 7447 या संख्येला आपण 11 ने भाग दिला तर बाकी शून्य उरते. आणि 9163 या संख्येला सुद्धा आपण 11 ने जर भाग दिला तर बाकी शून्य उरते. म्हणजे मित्रांनो, या सर्व संख्यांना 11 ने निशेष भाग जातो. आता एका संख्येला मी भाग देऊन दाखवतो. आता मित्रांनो, 84 आपल्याला 11 ने भाग द्यायचा आहे. मग मित्रांनो, कितीचा भाग जाणार तर 11 7 77. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर आपण 77 घेतले, 84 मधून 77 जर गेले तर मित्रांनो बाकी उरली 7. म्हणजे आता झाले 70. आता मित्रांनो 70 झाले. 11 सख 66. मग आता आपण या ठिकाणी 66 घेतले. मित्रांनो, या ठिकाणी 70 आहे. 70 मधून 66 गेले, बाकी उरली 4. आता मित्रांनो, इथे आपण 4 घेतल्यानंतर झाले 44 आणि 11 चौक 44 म्हणजे या पूर्ण संख्येला 11 ने निशेष भाग जातो बघा. मग मित्रांनो, 74 47 91 63 या संख्यांना सुद्धा 11 ने निशेष भाग जातो. मग पर्यायामध्ये मित्रांनो पर्याय क्रमांक 2 आहे 60 83. मित्रांनो, 60 83 या संख्येला सुद्धा 11 ने निशेष भाग जातो. म्हणून गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 6083. यानंतर आहे प्रश्न नंबर 2. बघा मित्रांनो, 8.1/5 4.3/15 आणि 3.2/10. मित्रांनो, आपल्याला गटाशी जुळणारं पद पर्यायातून निवडायचं आहे. आता मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो 8.1/5 म्हणजे मित्रांनो अपूर्णांक जो आहे तो 1 पंचमांश आहे 1/5. त्यानंतर आता 4.3/15 3/15 म्हणजे मित्रांनो 3 1 3 3 5 15. त्यानंतर 3.2/10 म्हणजे बे 1 बे आणि बे 5 10. म्हणजे मित्रांनो अपूर्णांक जो आहे तो 1 पंचमांश आहे. मग आता पर्यायामध्ये बघितलं तर 5.4/20. मित्रांनो 5.4/20 म्हणजेच हा जो 4/20 आहे 4 1 4 आणि मित्रांनो 4 5 20 म्हणजे हा सुद्धा 1 पंचमांश आहे 1 पंचमांश भाग आहे. म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5.4/20 5.4/20. यानंतर आहे प्रश्न नंबर 3. 1415 6632 1716. तर मित्रांनो, या ठिकाणी मधले जे 2 अंक आहेत ते मित्रांनो मूळ संख्या आहे बघा. 41 73 71. मित्रांनो, या मूळ संख्या आहेत. म्हणजे संख्येतील मधले 2 अंक मूळ संख्या आहे. मग पर्यायामध्ये जर बघितलं तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आपल्याला गटाशी जुळणारं पद ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 2977. मित्रांनो, आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2977 म्हणजेच 2977. तर मित्रांनो मधले 2 अंक आहे 97. मित्रांनो 97 ही 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे बघा. संख्येतील मधले 2 अंक मूळ संख्या आहे. म्हणून तिसऱ्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 4. तर मित्रांनो, या ठिकाणी संख्येतील अंक जर बघितले तर त्या ठिकाणी अंकांचा चढता क्रम आहे. मित्रांनो बघा 7 8 9 2 3 4 6 7 8. मित्रांनो, संख्येतील अंकांचा चढता क्रम आहे. मग पर्यायामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 567. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 567. मित्रांनो 5 6 7 संख्येतील अंकांचा चढता क्रम आहे. म्हणून गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 5. 67
61, 69. तर मित्रांनो गटामध्ये दिलेल्या ज्या संख्या आहेत तर दशक स्थानी मित्रांनो 6. बघा प्रत्येक संख्येच्या दशक स्थानी 6 आहे. दशक स्थानी 6 अंक असलेल्या मित्रांनो या विषम संख्या आहेत. प्रत्येक संख्येच्या दशक स्थानी 6 आहे आणि मित्रांनो संख्या आहे विषम. बघा 7, 1, 9. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो त्याला आपण मित्रांनो विषम संख्या म्हणतो. मित्रांनो या विषम संख्या आहे. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4, 65. मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आहे 65. 65 मध्ये दशक स्थानी आहे 6 आणि एकक स्थानी 5 म्हणजे मित्रांनो ही आहे विषम संख्या. गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4, 65. प्रश्न नंबर 6. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद पर्यायातून निवडायचं आहे. बघा 37, 48, 59. तर आता मित्रांनो 37 जर म्हटलं तर आपल्याला 3 मध्ये 4 मिळवायचे म्हणजे 7 होतात. म्हणजे 3 अधिक 4 7. त्यानंतर मित्रांनो 4 अधिक 4 8. पुन्हा 5 मध्ये मित्रांनो आपल्याला 4 मिळवायचे. 5 अधिक 4 म्हणजे 9. आणि त्यानंतर मित्रांनो गटाशी जुळणारं पद कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 26. म्हणजे मित्रांनो 2 मध्ये आपण जर 4 मिळवले तर 6 होतात. म्हणजे 6व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 7. तर मित्रांनो प्रश्न नंबर 7 मध्ये काय आहे तर क्रमवार विषम संख्यांचे गुणाकार आहेत. बघा हे क्रमवार विषम संख्यांचे गुणाकार म्हणजे मित्रांनो 7 गुणिले 9 क्रमवार विषम संख्या 7 9 63. त्यानंतर 5 गुणिले 7 5 7 35 आणि त्यानंतर मित्रांनो पुढे 11 गुणिले 13 यांचा 11 आणि 13 या क्रमवार विषम संख्या आहे. यांचा गुणाकार 143 येतो. 11 त्रिक 33 बाकी उरली 3. हातचा आला 3. 11 1 11 12 13 14 म्हणजे 143. यानंतर मित्रांनो मग गटाशी जुळणारं पद कोणतं आहे मित्रांनो या ठिकाणी काय आहे क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार 7 9 63 5 7 35 11 13 143. मग मित्रांनो 7व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 15. म्हणजे काय मित्रांनो 3 गुणिले 5 3 5 15 क्रमवार विषम संख्यांचा गुणाकार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 8. मित्रांनो प्रश्न नंबर 8 मध्ये बघितलं 19/17 17/8 4/5. तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचंय आपल्याला 19 आणि 17 यांची बेरीज करायची. तर मित्रांनो यांची बेरीज बघा 19 अधिक 17 केलं तर मित्रांनो यांची बेरीज येते 36. मग मित्रांनो 36 म्हणजे काय तर 6चा वर्ग. त्यानंतर मित्रांनो 17 अधिक 8 बघा 17 अधिक 8 केलं तर आपलं बेरीज येते 25. 25 म्हणजे 5चा वर्ग. त्यानंतर 4 आणि 5 म्हणजे 4 अधिक 5 बरोबर 9. मित्रांनो 9 कशाचा वर्ग आहे तर 3चा वर्ग. म्हणजे मित्रांनो अंश आणि छेदाची बेरीज केली तर ती वर्ग संख्या असते. मग आता 8व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10/6. म्हणजे काय मित्रांनो 10 अधिक 6 बरोबर 16 आणि 16 कशाचा वर्ग आहे तर मित्रांनो 16 आहे 4चा वर्ग. म्हणून 8व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2 10/6. यानंतर आहे प्रश्न नंबर 9. आता मित्रांनो प्रश्न नंबर 9 मध्ये काय आहे तर बघा 4चा घन वजा 1. मित्रांनो या घन संख्या आहेत आणि त्यातून एक वजा केलेला आहे. घनसंख्येतून एक वजा केलेल्या या संख्या आहे म्हणजे 4चा घन वजा 1. बघा 4चा घन 4 चोक 16 16 चोक 64 64 मधून 1 गेला 63. त्यानंतर आहे मित्रांनो 2चा घन 2चा घन 2 दुने 4 4 दुने 8 8 मधून 1 वजा केला 7. त्यानंतर आहे मित्रांनो आता 3चा घन 3चा घन वजा 1 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 मधून 1 गेला 26. आणि मग उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 0. मित्रांनो 0 कसं तर 1चा घन वजा 1 उत्तर 0 येणार. 1चा घन 1 1 मधून 1 गेला 0. म्हणजे 9व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4 0. यानंतर आहे प्रश्न नंबर 10. मित्रांनो प्रश्न नंबर 10 मध्ये बघा 442 282 आणि 422. तर मित्रांनो
आता आपल्याला या अंकांचा गुणाकार करायचा. 4 गुणिले 4 गुणिले 2. तर मित्रांनो 4 चोक 16, 16 दुने 32. त्यानंतर 2 गुणिले 8 गुणिले 2. 8 16, 16 दुने 32. त्यानंतर 8 गुणिले 2 गुणिले 2. 8 दुने 16, 16 दुने 32. म्हणजे मित्रांनो अंकांचा गुणाकार केला तर तो 32 येतो. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. 814. तर मित्रांनो 8 गुणिले 1 गुणिले 4. 8 एक 8 आणि 8 चोक 32. संख्येतील अंकांचा गुणाकार केला तर मित्रांनो तो येतो 32. म्हणून 10व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. 814. प्रश्न नंबर 11. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद पर्यायामधून निवडायचं आहे. बघा 764, 881, 296. तर मित्रांनो गटाशी जुळणारं पद आपण निवडणार आहोत. तर मित्रांनो या 3 संख्यांमध्ये काय साम्य आहे, कोणता गुणधर्म आहे, तर मित्रांनो यांची करायची आपल्याला बेरीज. बघा 7 अधिक 6 अधिक 4, 6 आणि 4 10 आणि 7 17. मित्रांनो अंकांची बेरीज 17 येते. 8 अधिक 8 अधिक 1, 8 दुने 16 आणि 1 17. त्यानंतर 2 अधिक 9 अधिक 6, 9 आणि 6 15 आणि 2 17. मित्रांनो संख्येतील सर्व अंकांची बेरीज 17 येते. मग पर्यायामध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 593. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 593. मग बघा 5 अधिक 9 अधिक 3, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3 593. मित्रांनो अंकांची बेरीज 17 येते. यानंतर आहे प्रश्न नंबर 12. मित्रांनो 12व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद काय असेल तर बघा या ठिकाणी आहे 4चा घन. 4 चोक 16, 16 चोक 64, 64 अधिक 1 65. त्यानंतर आहे मित्रांनो 5चा घन अधिक 1. 5चा घन आहे 125, 125 मध्ये 1 मिळवला 126. त्यानंतर आहे 7चा घन. मित्रांनो 7चा घन आहे 343, 343 मध्ये 1 मिळवला 344. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 217. मित्रांनो 6चा घन, 6चा घन अधिक 1. 6चा घन आहे 216 आणि 216 मध्ये 1 मिळवला 217. म्हणजे गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर आहे प्रश्न नंबर 13. मित्रांनो प्रश्न नंबर 13 मध्ये बघा 37 59 39 75 59 73. तर मित्रांनो यामध्ये काय गुणधर्म आहे तर बघू शकतो आपण 3 5 7 आणि 9. मित्रांनो प्रत्येक संख्येमध्ये 3 5 7 आणि 9 या अंकांचा वापर करून संख्या तयार केलेली आहे. मग आता दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा बघा 3 5 7 9, 3 5 7 9. मग आता मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे बघा 3 5 7 9 म्हणजे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो 13व्या प्रश्नामध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 57 93. 3 5 7 9. मित्रांनो 13व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आहे प्रश्न नंबर 14. बघा मित्रांनो आता या संख्येमध्ये गटाशी जुळणारं पद काय आहे तर मित्रांनो या सर्व संख्यांना 7ने निशेष भाग जातो. आता मित्रांनो एका संख्येला मी 7ने निशेष भाग घालवून दाखवतो. बघा 7 1 7 म्हणजे मित्रांनो 13तून 7 गेले, बाकी उरली 6. 7 9 63 आणि 7 0 0. मित्रांनो 1330 या संख्येला 7ने निशेष भाग जातो. त्यानंतर 3591 ला सुद्धा 7ने निशेष भाग जातो. 1120 ला सुद्धा 7ने निशेष भाग जातो. मग मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 23 45. पर्याय क्रमांक 2 23 45. मित्रांनो 2345 या संख्येला सुद्धा 7ने निशेष भाग जातो. बघा 7 त्रिक 21, बाकी उरली 2. पुन्हा 7 त्रिक 21, बाकी उरली 3, कारण की इथे 24 होते, आता झाले 35, 7 5 35. मित्रांनो 23 45 या संख्येला सुद्धा 7ने निशेष भाग जातो.
म्हणजे 14व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. आणि यानंतर आहे प्रश्न नंबर 15. बघा 14, 22, 46. तर मित्रांनो या संख्येला आपल्याला काय करायचं 2 ने भाग द्यायचा. म्हणजे 14 भागिले जर आपण 2 केलं तर आपला भागाकार म्हणजे आपलं उत्तर येतं 7. भागाकार येतो 7. मित्रांनो 7 ही मूळ संख्या आहे. पुन्हा 22 भागिले 2 केलं तर भागाकार येणार 11. मित्रांनो 11 ही मूळ संख्या आहे. त्यानंतर 46 भागिले आपण 2 केलं तर उत्तर येणार 23. 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मग 15व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1, 34. मित्रांनो बघा 34 भागिले आपण 2 केलं तर आपला भागाकार येणार 17. 17 ही आहे मूळ संख्या. म्हणजे मित्रांनो गटामध्ये दिलेल्या संख्यांना जर आपण 2 ने भाग दिला तर भागाकार मूळ संख्या येतो. म्हणून 15व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 16. मित्रांनो आपल्याला गटाशी जुळणारं पद दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे. प्रश्न नंबर 16 बघा 2/14, 12/84, 9/63. मित्रांनो दिलेल्या अपूर्णांकाला जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर तयार होणारा अपूर्णांक बघा मित्रांनो बे 7 14, 12 12, 12 7 84, 9 9, 9 7 63. म्हणजे मित्रांनो संक्षिप्त रूप दिल्यानंतर तयार होणारा अपूर्णांक काय आहे 1/7. मग आता गटाशी जुळणारं पद कोणतं आहे तर मित्रांनो 6/42. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 6/42. तर मित्रांनो बघा 6 1 6, 26 42. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. 6/42. यानंतर आहे प्रश्न नंबर 17. मित्रांनो 17व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद. आता मित्रांनो 170, 290 आणि 50. तर मित्रांनो या आहेत वर्गीय संख्येमध्ये 1 मिळवल्यानंतर तयार होणारी संख्या. म्हणजे आता 13चा वर्ग अधिक 1. 13चा वर्ग 169. 169 मध्ये 1 मिळवला 170. त्यानंतर मित्रांनो 17चा वर्ग. 17चा वर्ग अधिक 1. 17चा वर्ग 289 मध्ये 1 मिळवला 290. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आहे 50. म्हणजे 7चा वर्ग अधिक 1. 7चा वर्ग 49. 49 मध्ये 1 मिळवला 50. आणि त्यानंतर मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. 145. मित्रांनो 145 म्हणजे 12चा वर्ग अधिक 1. 12चा वर्ग 144. 144 मध्ये 1 मिळवला 145. 17व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 1. 145. यानंतर आहे प्रश्न नंबर 18. मित्रांनो 18व्या प्रश्नामध्ये डावीकडील जो अंक आहे त्याची वर्गसंख्या उजवीकडे आहे. म्हणजे 4 1 4, 4 चोक 16. मित्रांनो 9चा वर्ग 81. त्यानंतर 6चा वर्ग 36. तर मित्रांनो गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2. 24. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा 2चा वर्ग आहे 4. म्हणजे 18व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 2. यानंतर आहे प्रश्न नंबर 19. मित्रांनो बघा आता प्रश्न नंबर 19 मध्ये काय आहे तर दिलेल्या संख्येला मित्रांनो 4 ने निशेष भाग जातो. 4ची कसोटी. दशक आणि एकक मिळून तयार होणाऱ्या अंकाला म्हणजे दशक आणि एकक मिळून तयार होणारे जे 2 अंक आहेत त्या अंकाला जर 4 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 9 36. तर मित्रांनो प्रश्न नंबर 19 मध्ये गटात दिलेल्या तीनही संख्यांना 4 ने निशेष भाग जातो. मग गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 4. मित्रांनो गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. 41 76. 41 76. मित्रांनो शेवटचे 2 अंक बघायचे. त्या अंकाला जर 4 ने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. 4 1 4, बाकी उरली 3 झाले 36. 4 9 36. 19व्या प्रश्नामध्ये गटाशी जुळणारं पद पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न नंबर 20. तर मित्रांनो 20 मध्ये काय आहे तर या ठिकाणी बघा हा आहे 19चा पाढा. 19च्या पाढ्यातील संख्या किंवा 19च्या पटीतील संख्या आहे. 19 1 19, 19 2 38, 19 3 57, 19 चौक 76, 19 5 95, 19 1 114. मित्रांनो आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
14. गटाशी जुळणारं पद आहे पर्याय क्रमांक 2 114. मित्रांनो या सर्व आहे 19च्या पटीतील संख्या किंवा 19च्या पाढ्यातील संख्या. यानंतर आहे प्रश्न नंबर 21 आणि मित्रांनो 21व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.